हॅलो मित्रांनो, तर काल दिवसभर हम्पी आणि बदामीचा प्रवास झाल्यानंतर आम्ही तिथे स्टे केला आणि आज निघालो आहे आम्ही आमच्या नेक्स्ट 2 स्टॉपकडे. यामध्ये तुम्हाला 1300 वर्ष जुना इतिहासही कळणार आहे आणि आजची आपली जी संसद आहे, त्याचं इन्स्पायरेशन कोणत्या मंदिरावरून होतं, त्याचाही इतिहास तुम्हाला इथून दिसणार आहे. तर चला मग सुरू करूया. सकाळी 5:30 पावणे 6 वाजता आम्ही रूमच्या बाहेर पडलो. म्हणजे हॉटेलमधून बाहेर निघताच बाहेर एकदम काळाकुट्ट अंधार होता. सो आम्ही काही मोबाईल वगैरे काढलं नाही आणि इथून जवळचाच प्रवास आहे, सो आम्ही लवकरच निघालो. आणि ह्या साईडला काही जास्त गर्दी वगैरे नव्हती. तुम्ही बघू शकता की किती मस्त असं धुकं वगैरे होतं. आत्ताच जस्ट उजेड पडत होता. सकाळचे 6, सव्वा 6 झाले असतील. इथून आपल्याला जवळपास 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास असणार आहे. आपलं नेक्स्ट स्टॉप आहे पट्टाडकल. पट्टाडकल हे काय आहे तुम्हाला थोड्या वेळात मी सांगेनच. तर दुसऱ्या साईडनं आम्हाला सूर्य डोकावून पाहत होता. मस्त असं सूर्योदय होत होता आणि आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे पट्टाडकलमध्ये. पट्टाडकलमध्ये पोहोचताच तो बघतो तर काय झिरो क्राऊड, कारण की प्रत्येक वेळेसारखं आम्ही सकाळी सकाळी तिथं पोहोचलो. सकाळी पोहोचताच तिथं फक्त सिक्युरिटी गार्डच्या गाड्या होत्या, बाकी कोणाचीही नव्हती. मग आम्ही तिथे गाडी पार्क केली, तिकीट काउंटरला गेलो, तिकीट काढलं. प्रत्येकी फक्त आणि फक्त ₹35 तिकीट आहे. मग जा सिक्युरिटी गार्डला रिक्वेस्ट केली आणि आमची एक बॅग तिथं ठेवली आतमध्ये. एक बॅग पाठीवर घेतली. तिथून निघता आम्ही आता मंदिराकडे जात आहोत. आता इथं मंदिर खूप सुंदर असे मंदिर आहेत. म्हणजे जे आपण हम्पी आणि बदामीमध्ये मंदिर बघितलो, त्याची जी कल्पना आहे ती कुठून सुरुवात झाली म्हटलं तर पट्टडकलमधूनच. पट्टडकल हे राज्याभिषेकाचं ठिकाण आहे. म्हणजे प्रत्येक राजा जे झालेला आहे बदामीचा, म्हणजे पूर्व काळात आपण त्याला वातापी म्हणतो. ह्या प्रत्येक राजाचा राज्याभिषेक हा याच ठिकाणी व्हायचा. म्हणून याला पट्टडकल म्हणतात. म्हणजे कोरोनेशन स्टोन. तर इथे छोटे-छोटे मंदिर होते आणि ह्या मंदिरामध्ये असंही म्हटलं जातं, की इथं थोडं प्रॅक्टिस वगैरे केली, मंदिर कसे बांधायचे वगैरे. इथं जास्त नाही, आणखी एक गाव आहे, त्याचं बी आपण थोड्या वेळात आपण व्हिजिट करणारच आहोत. पण हेच एक सुरुवात होती, की छोट्या मंदिराचं आधी प्रॅक्टिस करत होते आणि त्यानंतर मोठे मंदिर बांधायचं. तर इथं छोटे-छोटे तुम्हाला मंदिर दिसत असतील आता. त्याच बॅकग्राऊंडचा व्ह्यू बघा, एकदम जबरदस्त, एकदम सरळ लाईनने अशी नारळाची झाडं आणि मंदिर. हे जे समोरचं मंदिर आहे ते श्री काशी विश्वेश्वर टेम्पल आहे. इथे खूप सारे असे टेम्पल आहेत ज्यांना नावं आत्ता रिसेंटली देण्यात आहेत. म्हणजे जवळपास 1600-1700 किंवा त्याच्यानंतर आता इंग्रज गेल्यानंतर त्या काळात या मंदिरांची नावं देण्यात आले आणि या साईटला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणूनही ओळखलं जातं. आता हे काशी विश्वेश्वर मंदिरापाशी आपण जास्त वेळ थांबणार नाही, कारण की याचं स्पेसिफिकेशन असं काय नाही. अजून कोरीव काम तर ऑलमोस्ट सेमच आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मंदिरासमोर एक नंदी आहेच. आता काशी विश्वेश्वर मंदिरासमोरचा नंदी जरा झिजला. आता हा दुसरा आहे मंदिर जो मल्लिकार्जुन टेम्पल म्हणून ओळखला जातो. ह्याची हिस्ट्री म्हणजे कशी आहे, की ज्यावेळेस विक्रमादित्य सेकंड याने पल्लवावर विजय मिळवला. पल्लव कुठे होते? तमिळनाडू साईडला, कांचीपुरम साईडला. ज्यावेळेस तिकडं विजय मिळवला त्यानंतर त्याच्या बायकोने म्हणजे महाराणी त्रिलोका महादेवी हिने हे मंदिर बांधलेलं आहे. पण हे मंदिर हे कॉपी आहे. हे एक मंदिर कशाचं कॉपी आहे, तर याच्या साईडलाच आणखी एक मंदिर आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा नंदी मंडप आहे आणि छोटासा नंदीही ठेवलेला आहे. इथं आतमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला एक महादेवाची मस्त अशी मूर्ती दिसेल, प्लस काही कोरीव काम असेल. इथं बघू शकता की आता किती छोटे-छोटे कोरीव काम आहेत. समुद्र मंथनसुद्धा दाखवलेलं आहे. काही ठिकाणी वटवृक्ष दाखवलेलं आहे. शिवलिंग आहे तिथे आणि रामायणाच्या आणि महाभारताच्या प्रत्येक गोष्टी इथे दाखवलेल्या आहेत. किती सुबक कला आहे ही. कोरीव काम कोण केलं आहे? तर दक्षिणेतले काही कारागीर मागवलेले होते आणि दक्षिण आणि उत्तरेचं एक संगम तयार करून म्हणजे एकत्र करून दोन्ही प्रकारचे मंदिरं आहेत. आता तिथून झाल्यानंतर आम्ही नेक्स्ट पॉईंटकडे निघालो, ते म्हणजे विरूपाक्ष टेम्पल. तर विरूपाक्ष टेम्पल हे मेन टेम्पल आहे, ज्याचं कॉपी आत्ता आपण मल्लिकार्जुन टेम्पल बघितलं. तर विरूपाक्ष टेम्पलची ॲक्च्युली संकल्पना कुठून आली? कांचीपुरममध्ये कैलासम मंदिर आहे. म्हणजे आपल्याकडे जसं एक कैलास मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये, तसंच एक सेम कैलास मंदिर हे कांचीपुरम येथेही आहे. तर या मंदिराचं इन्स्पिरेशन घेऊन हे एक मंदिर बांधलेलं आहे. याचं नाव ठेवलं आहे विरूपाक्ष टेम्पल आणि हे मंदिर बांधलेलं आहे लोक्य महादेवीने. ते बांधलं होतं त्रिलोक्य महादेवीने, हे बांधलं होतं लोक्य महादेवीने. हे पण सेमच आहे. हे पल्लवावर विजय मिळवल्यानंतर हे बांधलेलं मंदिर आहे. पण ह्या मंदिराची एक खासियत म्हणजे हे मंदिर पल्लवांनीच बांधले. पल्लवांचे जे कारागीर होते त्यांच्याकडे एक मस्त अशी कला होती कोरीव कामाची. सो त्यांनाच बोलून त्यांच्याकडूनच बांधून घेतलेलं आहे.
प्रत्येक धडाव काही ना काही इतिहास वगैरे कोरलेला आहे. इथे आणखी एक मी स्टोरी ऐकली होती एका पॉडकास्टमध्ये, की पल्लवांचा जो सिम्बॉल होता तो लायन होता आणि चालुक्यांचा सिम्बॉल हा वराह होता. तर इथे एका स्टोनवर असं कोरलेलं आहे की सिंहाने वराहाला पंजा मारला आहे. आम्हाला डायरेक्ट मंदिरामध्ये जायचं नव्हतं. तर ह्याचं मेन जे गेट होतं विरूपाक्ष टेम्पलचं, त्या गेटमधून कशी एंट्री आहे ते बघायचं होतं. सो आम्ही हे मेन गेटमधून बाहेर पडतोय. ह्या मेन गेटमधून बाहेर पडतात काय सीन होता, एकदम जबरदस्त. पुढे ठेवलेली होती एक जुनी नंदीची मूर्ती, म्हणजे जुनी नंदीचा स्टॅच्यू. तर हा पूर्ण झिजला होता. मे बी हवा, पाणी यांच्या संपर्कात येऊन येऊन तो झिजला होता. पलीकड सुंदर असे दृश्य होतं. मळप्रभा नदी वाहत होती. ही नदी नॉर्थ साईडला वाहते. ह्या नदीच्या पलीकडे डोंगर आणि पलीकडे सूर्योदय होत होता. हे बाहेरून असं मंदिर दिसतं. इथून आम्ही पुन्हा रिटर्न वापस एंट्री घेतली. बाकी या नंदी मंडपावरही खूप सारे असे कोरीव काम आहेत. हे बघू शकता आपण. आणखी एक फोटो टाकणार आहोत त्याचे क्लिअर. हां, हे बघू शकतो किती सुंदर असा नंदी आहे बसवलेला आहे. प्रत्येक कोरीव काम हे काही ना काही स्पेसिफिक दाखवत आहे. विरूपाक्ष मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर खूप मोठी अशी पिंड होती आणि त्याला सजवायचं काम चालू होतं आणि सकाळच्या आरतीचाही टाईम झाला होता. आम्ही प्रत्येक ठिकाणी लवकर पोहोचतो, म्हणजे मॉर्निंग टाईमला जातो, त्यामुळं आम्हाला झिरो क्राऊड भेटतं. आणि ते चांगलं आहे ना, मॉर्निंगला तेवढंच तुमचं एक्सरसाइज पण होते आणि झिरो क्राऊडमध्ये सगळं तुम्हाला शांतपणे बघायला भेटतं. मंदिरातून बाहेर पडताच आम्हाला बाकीचे कोरीव काम बघायचे होते आणि ते बघत असतानाच आम्हाला खाली मोरांचे चित्र, एका स्त्रीचा स्टॅच्यू होता आणि त्याच्या हातात एक दंड होता आणि त्या दंडावर हत्ती होता. तुम्ही यावरूनच गेस करू शकता की किती छोटे आणि सुबक काम केलेलं आहे. या सिंहाची ते खासियत बघा, दोन दोन दगड जोडून बनवलेला सिंह आहे. इथं एक छोट्याशा कॅप्सूलमध्ये एक देवाचं चित्र दाखवलेलं आहे. खाली सिंह आणि एलिफंटची फाईटसुद्धा दाखवली आहे. प्रत्येक गोष्ट अशी कोरलेली आहे ना, जेणेकरून तुम्हाला वाटेल की यार हे सध्या समोर होत आहे आपल्या. इथे काहीजण योगा करत आहेत, काहीजण आराम करत आहेत. प्रत्येक गोष्ट आहे. इथे महादेवाचा तांडव चालू आहे. यांच्याही दंडावर नंदी आहे छोटासा. प्लस त्यांच्या जे केस होते त्यावर एक कवटीसुद्धा बसवली होती. म्हणजे महादेवाचे आजकाल आपण जे चित्र वगैरे बघतो ते इथूनच इन्स्पायरेशन घेतलेलं असणार आहे ऑब्व्हियसली. हे आहे मोनोलिथिक पिलर. मोनोलिथिक पिलर म्हणजे काय, प्रत्येक राजा हा काहीतरी जिंकून आल्यानंतर, कोणतं राज्य जिंकल्यानंतर एक विजयाचं प्रतीक म्हणून एक पिलर वगैरे तयार करायचे, मंदिर तयार करायचे. प्रत्येक प्रत्येक राजाच्या म्हणण्यानुसार म्हणजे त्याला जे आवडेल ते तयार करायचे. तसंच हे मोनोलिथिक पिलर होतं. ह्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या उत्खननात आणखी काही छोट्या छोट्या जुन्या मोडक्या तोडक्या मूर्त्या भेटल्या, स्टॅच्यूज भेटले. त्याचंही एक छोटंसं म्युझियम तयार केलेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर आम्ही बाय बाय केलं. पट्टडकलला अशा खूप साऱ्या 7व्या-8व्या शतकातल्या इतिहासाला आम्ही बाय केलं आहे आणि तिथून आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट पॉईंटकडे जाण्यासाठी मी जे तुम्हाला ह्याच्या अगोदर जे नदी सांगितली होती मळप्रभा, त्या मळप्रभा नदीला क्रॉस करावं लागतं. तुम्हाला हेही सांगितलं होतं की ही नदी नॉर्थ साईडला वाहते. म्हणजे मोस्टली नद्या ह्या साऊथ साईडला वाहतात, पण ही एक अशी नदी आहे जी नॉर्थ साईडला वाहते. इथून आम्ही बाहेर पडलो आणि बाहेर पडताच आणखी पुन्हा एकदा छोटे गावं चालू झाले. आणि कर्नाटकी गावं आणि महाराष्ट्रीयन गावं मला जास्त फरक दिसला नाही. अजून सुंदर आहेत, म्हणजे एकदम क्लास गाव आहेत. प्लस रस्तेसुद्धा चांगले आहेत, म्हणजे एवढे वाईट नाही आहेत की जेणेकरून तुम्हाला काही ते हानी होईल किंवा तुम्हाला गाडी चालवायला हे थकवाईल, असं काहीही नाही. कमी ठिकाणी आहे जरा प्रॉब्लेम आहे, पण हा रस्ता तर ॲटलिस्ट चांगला होता. छोट्या गावातून जाताना आम्हाला ते साईडचे जे गावरान दृश्य असतात ना, ते बघायला खूप आवडलं. आणि तिथून आम्ही आता एक्झॅक्टली पोहोचत आहोत अशा गावात जिथे प्रत्येक घरामागे 2 ते 3 मंदिरं आहेत. म्हणजे ह्या गावात जवळपास 130पेक्षा जास्त मंदिरं आहेत. ह्या गावाचं नाव आहे ऐहोळे. हे पण एक वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. तुम्हाला या गावामध्ये माणसापेक्षा मंदिर जास्त दिसतील. कुठेही बघाल, जिकडं बघाल तिकडं तुम्हाला मंदिर दिसेल. आणि माणसं त्याच्या आसपास राहतात डेली लाईफमध्ये. ह्याला कोण संरक्षित करत आहे का नाही मला काही जास्त इन्फॉर्मेशन नाही. काही मंदिरं संरक्षित केलेले आहेत, पण काही आणखी मला असे जरा वाईट अवस्थेत दिसले. पण बघूयात पुढे चालून मे बी सरकार आणखी चांगलं काहीतरी पाऊल उचलेल आणि याला चांगलं करेल. तुम्ही बघू शकता काही तर मंदिरामध्ये मंदिराच्या साईडनेच घर बांधायला चालू केलेलं आहे. हे असा इतिहास जो आहे आपण जपला पाहिजे. पण ठीक आहे, आता काही काही लोकांचं असतं, इथं काही जणांनी नावं वगैरे टाकली होती. हे चांगली गोष्ट नाही आहे, पण करतात लोक. आता इथे जनावरं बांधायची काय जागा आहे का? पण ठीक आहे, कोणी फॉरेनर्स वगैरे आले तर हे बघून ते इथूनच पळून जातील. ॲक्च्युअल जे इतिहास आहे आपण ते दाखवू शकणार नाही.
यासाठी एक स्पेसिफिक जागा असते. प्रत्येकानं आपल्या आपली जागेनुसार, आपल्या आपल्या गोष्टीनुसार सांभाळलं पाहिजे. या गावाला एवढा भारी इतिहास लाभलेला आहे, पण काही ठिकाणी खूप सारी घाण होती. ते ते त्यांनी सुधारली पाहिजे होती. ठीक आहे, आम्ही ऐहोळेमध्ये पोहोचलो आहे आणि इथं गाडी पार्क केली. इथं थोडा आता उजेड झाला होता, कारण की 9, 9:30च्या आसपास आम्ही पोहोचलो होतो. आम्ही पोहोचल्यानंतर इथं स्कूल ट्रिप वगैरे आल्या होत्या. इथे एक प्रॉब्लेम झाला, की आम्हाला सिक्युरिटी गार्ड नाही म्हणत होते बॅग वगैरे ठेवण्यासाठी, पण काही रिक्वेस्ट केल्यानंतर आम्ही बॅग वगैरे ठेवली. प्रत्येकी ₹20 असं तिकीट होतं. आम्ही प्रवेश केला आतमध्ये आणि काही तिथले लहान मुलं पण हाय बाय करत होते. त्यांना कळालं, की एक ट्रायपॉड आहे, मोबाईल आहे, म्हणजे यूट्यूबर्स आहेत. तर आम्ही तिथून जरा आतमध्ये आलो, मंदिर बघायला चालू केले. तर इथे पहिल्या मंदिरात आपण जाणार आहे. त्या मंदिराचं नाव, सध्याचं नाव आहे शिवा मंदिर, पण काही काळाच्या अगोदर याला लाडखान मंदिरसुद्धा म्हटलं जायचं. त्याच्या अगोदर काहीतरी वेगळं नाव होतं, पण मोस्टली कसं आहे, नाव चेंज करत गेले. जे जे राज्य आलं त्या राज्याच्या राजाने मंदिराचे नाव चेंज केलं. फॉर एक्झाम्पल, आता एक सेनापती होता लाडखान नावाचा, तो इथं काही दिवस राहिला, त्यामुळे ह्या मंदिराचं नाव पडलं लाडखान मंदिर. पण एक मुस्लिम राजा किंवा सेनापती टेम्पलमध्ये राहतो, त्याच्यामुळं लाडखान मंदिर, म्हणजे काय युनिकनेस आहे ना. इथेही छोटे कोरीव काम होते, म्हणजे रुद्राक्षसुद्धा दाखवलेले, मणी दाखवलेले. इथं काही नंदी होता, पुन्हा बाकी प्रत्येक पिलरवर काहीतरी सांगितलेलं इतिहास. ह्या लोकांचा इतिहास वाचायला तुम्हाला टाईम लागतो, प्लस हिस्ट्रीची जरा इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे, कारण की हे इतिहास एवढा खतरनाक आहे. म्हणजे प्रत्येकानं आपली स्टोरी समजावून सांगायचा प्रयत्न केला आहे. चालुक्य असो किंवा विजयनगरचे राजे असो, या सगळ्यांचं एक कॉमन होते, की जिथं मंदिर बांधणार आहे त्याच्यासमोर किंवा आसपास कुठंतरी पाणी हवं, म्हणजे एक कुंड पाहिजे किंवा पुष्करणी म्हणू शकतो किंवा हौद म्हणू शकतो, ते पाहिजेत. आता त्या मंदिराकडे जाण्यासाठी पुष्करणी बघून आम्ही ज्यावेळेस दुसऱ्या मंदिराकडे जात होतो, तर दुसरीकडून रस्ता होता, पण आमच्या अंगात नसते, आम्ही छोट्याच रस्त्यानं जाणार. आम्ही इथून निघालो आणि आमचा नेक्स्ट पॉईंट आहे आता, म्हणजे त्याच ठिकाणचा चक्रा टेम्पल. चक्रा टेम्पल हे एक सुंदर असं टेम्पल आहे. त्यामध्ये सूर्यनारायणाचं मूर्ती आहे, स्टॅच्यू आहे म्हणू शकतो. आणि सूर्यनारायण म्हणजे काय, सूर्य आणि नारायण म्हणजे विष्णू, या दोघांचं जे कॉम्बिनेशन तयार करून जो देव तयार झाला त्याला सूर्यनारायण म्हणू शकतो. आता हे मंदिर बघू शकता, याचे पिलर तेवढे कोरीव काम केलेले नाही, नॉर्मल पिलर्स आहेत आणि आतमध्ये एक मूर्ती आहे. म्हणजे याची सुरुवात इथून झाली होती, प्रत्येक मंदिराची बांधायची सुरुवात इथून झाली होती. जसं जसं त्यांनी पुढे प्रॅक्टिस करत गेले, किंवा काय म्हणू शकतो आपण, की जसं जसं काळ गेला त्यानंतर खूप सुंदर अशी मंदिरं त्यांनी तयार केली. तिथून निघाल्यानंतर शिवा पार्वती टेम्पलकडे गेलो. ह्या मंदिरातलं जे कोरीव काम आहे ते एकदम स्मूथ आहे. तुम्हाला काही मी पिलर दाखवणारच आहे. छोटं मंदिर आहे, महालक्ष्मीची एक मूर्ती आहे वर आणि त्याच्याकडेला हत्ती. तिथून आम्ही आलो दुर्गा टेम्पलकडे. आता ह्याचं नाव बघायला गेलं तर तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचताना दुर्गा टेम्पल येईल, पण ॲक्च्युअलमध्ये हे दुर्ग टेम्पल आहे. इथे कोणत्याही दुर्गादेवीची मूर्ती वगैरे नाही. हे पण एक सूर्यनारायणाचंच टेम्पल आहे. ॲक्च्युअलमध्ये काय झालं होतं, संरक्षण करण्यासाठी एक उंच ठिकाणी आपल्याला एक उंच ठिकाण म्हणजे दुर्ग, तिथं संरक्षण करण्यासाठी एक मंदिर बांधायचं होतं आणि त्या मंदिराचं नाव ठेवलं दुर्ग टेम्पल. तर ते एका इंग्रजाने वाचले आणि त्याने ज्यावेळेस बुकमध्ये लिहिलं तेव्हा दुर्गचा स्पेलिंग लिहिताना दुर्गा स्पेलिंगला आलं ते. म्हणून ते प्रत्येकाला असं वाटतं आजकाल की ते दुर्गा टेम्पल आहे, पण ॲक्च्युअलमध्ये ते दुर्गा टेम्पल नाही, ते दुर्ग टेम्पल आहे. ज्यावेळेस दुर्ग टेम्पलमध्ये आपण एंट्री करतो, एंट्री केल्यानंतर तुम्हाला सेम कोरीव काम दिसेल, म्हणजे एकदम जबरदस्त खूप बारकाईनं केलेलं कोरीव काम आहे. आतमध्ये खूप अंधार आहे आणि एकही मूर्ती अवेलेबल नाही आहे सध्या. काही कारणास्तव ती इथे नसावी मूर्ती. महाराष्ट्र बाउंड्रीमध्ये आल्या जरा थकवा आला होता, सो आम्ही स्नॅक्स खाण्यासाठी जरा थांबलो. जरा कोला वगैरे पेला आणि तिथून आम्ही निघालो नेक्स्ट पॉईंटकडे. तर इथून बाहेर पडताच आम्हाला छतावर दिसला सेम आपण बदामीमध्ये बघितल्यासारखाच नागाचं धड आणि चेहरा आणि छाती ही पुरुषांची किंवा मनुष्याची म्हणू शकतो. सेम आपण हे एकदा बदामीमध्ये पण बघितलेलं आहे. प्लस त्यांच्या चौकटीवर सुद्धा खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी लिहिल्या आहेत, तुम्ही बघू शकता. एका ठिकाणी माकड चढताना दिसतोय, दुसऱ्या साईडनं उतरताना दिसतोय, खाली प्रत्येकजण थांबलेले, म्हणजे मूर्त्या अशा कोरीव काम केल्या की त्यांचे एक्सप्रेशन आजही फील करू शकतो आपण. काही देवतांच्या मूर्त्या आहेत आणि ह्या सगळ्या आपण जे आजकालचे देव बघतो, म्हणजे जे फोटोमध्ये ॲनिमेट करून हे दाखवतात, ह्या सगळ्याचं इन्स्पायरेशन हे मंदिरच आहेत आणि हे जपणं गरजेचं आहे, कारण की याच्यापुढे पण आपल्या जर पुढच्या पिढीला दाखवायचं असेल तर हेच इम्पॉर्टंट आहे. आणि या उत्खननात फक्त चांगल्याच मूर्त्या भेटल्या असं नाही, काही तुटलेल्या आहे ना अशा भेटल्या. त्यांचंही इथे एक छोटंसं म्युझियम बांधलेलं आहे अजून.
ह्या म्युझियममध्ये तुम्ही बघू शकता प्रत्येक मूर्ती हे काहीतरी वेगळा इतिहास सांगत आहे. आणि काय थिंकिंग होती त्यांची, थिंकिंग म्हणजे जबरदस्त. कव्हर वगैरे करायला पाहिजे होतं ना. आणि मेन गोष्ट सांगायची वरून म्हटलं तर पाणी हे लावून. जे ऐहोळे गाव आहे इथे एवढे मंदिर जास्त का आहेत, कारण की ज्या याला इंडियन टेम्पल आर्किटेक्चरची लॅबोरेटरीसुद्धा म्हणून ओळखलं जातं, कारण की प्रत्येक मंदिर ज्यावेळेस बांधायला घेतली त्याने त्याचा पहिल्यांदा अभ्यास इथं करण्यात आला की कोणता मंदिर कसं बांधायचं. तर प्रत्येकाचं मंदिराचं एक छोटा प्रयोग ह्या गावामध्ये करण्यात आला होता. हो, गणपतीच्या मूर्त्या किती आहेत बघा वेगवेगळ्या प्रकारच्या. इथून सुरू झाल्या गणपतीच्या मूर्त्या. ह्याही मूर्त्या उत्खननात सापडलेल्याच आहेत. आता त्यांचे इरोजनमुळे, हवा पाण्यामुळे जरा वाईट अवस्था झालेली आहे, पण किती सुंदर दिसत आहेत. आणि याच मूर्त्यांचं इन्स्पायरेशन घेऊन आजकालच्या मूर्त्या बनवल्या जातात. गणपतीची मूर्ती हे माझं पर्सनल मत आहे की गणपतीची मूर्ती बसलेली चांगली वाटते. हे कसलं भारी आहे बघा. आता ह्या मूर्तीला काय म्हणायचं, तुम्ही जर नारोटो बघितला असाल तर तुम्हाला समजून येईल की याला 3 टेल्स आहेत. 3 टेल ॲनिमल म्हणू शकतो आपण. हा प्राणी कोणता आहे अजून कळत नाही मला तरी. सारखं हात खूप डिफरंट असा प्राणी दाखवलेला आहे. आणि सगळ्या मूर्त्या बघून झाल्यानंतर आम्ही आता इथून बाहेर पडायचं बघत आहोत, कारण की ऑलमोस्ट सगळं आम्ही कव्हर केलेलं आहे. हो. एक्झिट पॉईंटकडे जात असतानाच आम्हाला हे एक मंदिर दिसलं. ॲक्च्युली मंदिर नाही, जस्ट कमान आहे. या कमानीत काय आहे बघण्यासाठी आम्ही गेलो आतमध्ये, पण इथे काहीच नव्हतं. जस्ट एक नॉर्मल कमान होती. तिथून आम्ही बाहेर पडलो. नाही काहीच नाही. आम्ही बाहेर पडलो होतो तर आता जवळपास ऐहोळे आमची सगळी मंदिरं बघून झाली होती ह्या पर्टिक्युलर वर्ल्ड हेरिटेज साईटचे. आणखी एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो, आणि हेच ते मंदिर होतं म्हणजे दुर्ग टेम्पल, ज्याच्याहून भारताला संसद बांधण्यासाठी एक इन्स्पायरेशन भेटलं. किती सुंदर असं मंदिर आहे. आपली संसदी सेम अशीच दिसते. तिथून आमचं आता ऐहोळेला आम्ही बाय बाय करतोय. पूर्ण वर्ल्ड हेरिटेज साईट बघून निघाल्यानंतर आमचं आता पोटपूजेचं मन झालं होतं. आम्ही बाहेर आलो, पोटपूजा केली, मस्त गरम गरम चहा पिला. 10:30-11 वाजता आमचा नाश्ता झाल्यानंतर आमचं आता नेक्स्ट गोल होतं ते विजापूरच्या हायवेला लागणे. विजापूरचा हायवे इथून जवळपास 70-1 किलोमीटर होता आणि आम्हाला तिथं जाणं गरजेचं होतं, कारण की हायवेला लागल्यानंतर काही टेन्शन नाही, कारण तो हायवे आपल्याला डायरेक्ट घरापर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे कुठेही आपल्याला थांबायची गरज नाही किंवा कुठं वळायची गरज नाही. हायवेला लागण्याच्या अगोदर मी खूप सारे ब्रिज क्रॉस केले, जंगल क्रॉस केले, रस्ते क्रॉस केले. आणि जसे महाराष्ट्र बाउंड्रीमध्ये आम्ही एंटर केले, जरा पोटपूजा केली आणि पोटपूजा करून आम्ही आणखी प्रवासाला लागलो. 450 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोहोचलो पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये पोहोचताच पहिला ताव मारला आम्ही मिसळवर, कारण की खूप दिवस झाले मिसळ खाल्ली होती. आम्ही मोस्टली बाहेर गेलो की मिसळ खातो. आणि घरी पोहोचून आमचा प्रवास आजचा सांगता केला.